संकटाने धीर, धीराने शील आणि शीलाने आशा निर्माण होते आणि आशा कधी निराश करत नाही. शब्द आहेत संत पौलाचे रोमकरास पत्र अध्याय 5 वचन 4 आणि 5 मधून घेतलेले. ख्रिस्ता ठाई माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, 18 जानेवारी 2025 म्हणजे कालचाच दिवस स्पेनमधील सर्व ब्रदर्स पोप महोदयांच्या भेटीसाठी गेले होते आणि त्या ठिकाणी पोप महोदय त्यांच्याबरोबर संवाद साधत होते आणि पोप महोदयांच्या लक्षात आलं की एकीकडे माझ्यासारखं जणू काही पिकलेलं पान कोणत्याही क्षणाला गळून पडेल आणि दुसरीकडे नवी पालवी फुटत असलेले हे तरुण तडफदार असे सेमिनेरियन्स, एकीकडे मी 88 वर्षाचा वृद्ध असा पोप महोदय आणि दुसरीकडे अतिशय तरुण असलेले 20-30च्या वयामधील असे हे तरुण सेमिनेरियन्स आपल्या जीवनामध्ये एक आशा धरून आलेले आणि त्यांच्याशी संवाद साधत असताना पोप महोदयांच्या लक्षात काही गोष्टी आल्या आणि त्यानंतर पोप महोदयांनी त्यांना 3 मंत्र दिले की जे 3 मंत्र फक्त त्या सेमिनेरियन्सना नव्हे तर आपणा सर्वांना देखील प्रेरणादायी ठरणारे असे मंत्र आहेत. पहिला मंत्र आहे की माणसाने आपल्या जीवनाचं अंतिम ध्येय कधी नजरेआड करू द्यायचं नसतं, की माणूस जीवनामध्ये जे काही करत असतो ते शेवटी कशासाठी करत असतो ह्याचा शोध त्याने घ्यायचा असतो. आणि पोप महोदय सांगतात की ख्रिस्ती श्रद्धेतून पाहता माणसाच्या जीवनाचं अंतिम ध्येय सार्वकालिक जीवन असं आहे. ते सार्वकालिक जीवनासाठी दुसरा शब्द वापरतात स्वर्ग. स्वर्ग हे आपले अंतिम निवासस्थान जर असेल, ते आपल्या जीवनातलं अंतिम ध्येय असेल तर त्याच्या दिशेने माणसाने सतत वाटचाल करत राहिलं पाहिजे आणि त्यासाठी सगळा प्रयत्न केला पाहिजे. दुसरा मंत्र त्यांनी दिलेला आहे की माणसाच्या जीवनामध्ये ही वाटचाल करत असताना अडथळे आणि अडचणी नक्की येणार. प्रत्येकाच्या जीवनामध्ये अशा प्रकारचे अडथळे येणार ह्याची एक खातरजमा त्यांनी त्या ठिकाणी दिलेली होती. आणि पोप महोदय सांगतात हे अडथळे 3 गोष्टीमुळे येण्याची शक्यता असते. पहिली गोष्ट आहे माणसाचं शरीर, दुसरी गोष्ट आहे हे जग आणि तिसरी गोष्ट आहे सैतानाची शक्ती. ह्या 3 गोष्टीमुळे माणसाच्या जीवनामध्ये वारंवार अडथळे निर्माण होत असतात की माणसाला स्वर्गाच्या दिशेने निघायचं आहे परंतु शरीर साथ देत नाही. ते कधी पेंगुळतं, माणसाला झोप लागते, माणसाला थकवा येतो, त्या शरीराला प्रादुर्भाव होतो, वेगवेगळे आजार जडण्याची शक्यता असते. हे शरीर माणसाला त्या वाटेमधील मोठी धोंड बनल्यासारखं बनतं. दुसरी गोष्ट आहे हे जग. ह्या जगाच्या आकर्षणामध्ये माणूस एवढा गुरफटून पडू शकतो की त्याला आपल्या अंतिम ध्येयाचा विसर पडण्याची शक्यता आहे. आज जागतिक आकर्षणांची संख्या वाढत चाललेली आहे आणि विचार करा पोप महोदय ह्या सेमिनेरियन्स बरोबर बोलत आहेत की ज्यांनी जगाचं आकर्षण बाजूला ठेवलेलं आहे, सेमिनेरीमध्ये गेलेले आहेत, अभ्यास करत आहेत, धर्मगुरू होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहेत, परंतु हे आकर्षण मात्र सतत त्यांच्या मार्गामध्ये येण्याची शक्यता आहे ह्याची जाणीव पोप महोदयांनी करून दिली. आणि तिसरा अडथळा आहे सैतान. त्याला आपण सैतान म्हणा, दुष्ट शक्ती म्हणा, अशुद्ध आत्मा म्हणा, कोणतीही गोष्ट म्हणा, परंतु हा अडथळा माणसाच्या जीवनात येऊ शकतो. हा सैतान माणसाच्या मनातील विचार दूषित करू शकतो, माणसाच्या ओठामधील शब्द कलंकित करू शकतो, माणसाची नजर दुष्ट असण्याची शक्यता असते, माणसाला वेगवेगळ्या प्रकारचे मोह येऊ शकतात. ही सैतानी शक्ती ह्या जगामध्ये आहे ह्याची माणसाने जाणीव ठेवायची आहे. आणि तिसरा महत्त्वाचा मंत्र पोप फ्रान्सिस यांनी त्या सेमिनेरियन्सना दिला आणि तो म्हणजे अंतर्यामी बलसंपन्न बना. त्यांनी सांगितलं की आपल्या अंतःकरणामध्ये अशी एखादी शक्ती असावी की ज्या शक्तीमुळे बाहेरची परिस्थिती कशीही असली तरी आपली मनस्थिती मात्र मजबूतच असणार आहे आणि त्या परिस्थितीला टक्कर देण्यासाठी आपण बलसंपन्न असलं पाहिजे. आणि ती शक्ती ते म्हणतात आशा, की ही आशा माणसाने कधीच हरवू द्यायची नाही. उलट दिवसेंदिवस ही आशा प्रज्वलित करत राहायचं, त्या आशेमध्ये बलसंपन्न व्हायचं, जीवनातील सगळ्या प्रकारच्या अडथळ्यांवरती मात करायची आणि स्वर्गाच्या दिशेने आपला प्रवास
अविरतपणे सुरू ठेवायचा. पोप फ्रान्सिस ह्यांनी हे 2025 वर्ष ज्युबिली वर्ष म्हणून जाहीर केलेलं आहे. दर 25 वर्षाला ख्रिस्तसभा ज्युबिली वर्ष साजरं करत असते. त्याद्वारे नक्की ख्रिस्तसभा काय करत असते? प्रभू येशू ख्रिस्त ह्या जगामध्ये अवतरला तो कशासाठी? परमेश्वराच्या कृपा प्रसादाचं वर्ष जाहीर करण्यासाठी, की त्याच्या आगमनाने जणू काही जगामध्ये ज्युबिली सुरू झालेली आहे, एक महोत्सव सुरू झालेला आहे, श्रद्धेचा महोत्सव आहे, परमेश्वराच्या प्रेमाचा महोत्सव आहे, आनंदाचा आणि शांतीचा असा हा महोत्सव आहे. तो महोत्सव प्रत्येक 25 वर्षामध्ये ख्रिस्तसभा साजरा करत असते आणि त्यासाठी आपल्याला पाचारण करत असते. पोप महोदयांनी ह्या वर्षी आशेचे तीर्थयात्री किंवा आशेचे यात्रेकरू हा विषय निवडलेला आहे. आणि त्यासाठी पोप महोदय म्हणतात एकूण 5 कलमी कार्यक्रम त्यांनी आपल्यासमोर ठेवलेला आहे. त्यातील पहिलं कलम आहे आशावादी म्हणा, की जीवनामध्ये परिस्थिती कशीही असली तरी माणसाने सतत आशावादी असणं गरजेचं आहे. सकारात्मक दृष्टिकोन विकसित करणं गरजेचं आहे. परिस्थिती कशीही असली तरी दृष्टिकोन मोलाचा आहे. कोणत्या दृष्टीने एखाद्या गोष्टीकडे आपण पाहत असतो त्यानुसार आपल्याला त्या गोष्टीचा अर्थ समजत असतो. की एखादा पाण्याचा ग्लास असतो, तो पाण्याचा ग्लास अर्धा भरलेला आहे पाण्याने आणि अर्धा रिकामा आहे, हे आपल्या दृष्टीवरती अवलंबून असतं. आणि सायन्स आपल्याला सांगतं की वरचा भागसुद्धा रिकामा नाही, तो सुद्धा हवेने भरलेला असतो. म्हणजे ही जी दृष्टी आहे ती दृष्टी असल्यानंतर ती परिस्थिती कशीही असली तरी त्याला भिडण्याची एक ताकद माणसामध्ये निर्माण होत असते. म्हणून माणसाने सतत सकारात्मक असणं गरजेचं असतं. सकारात्मक माणूस समस्येमध्ये संधी बघत असतो. नकारात्मक वृत्तीचा माणूस संधीमध्ये सुद्धा समस्या पाहत असतो. म्हणजे सकारात्मक दृष्टी असलेला माणूस एखादी समस्या निर्माण झाली की त्यामध्ये संधी कशी असेल त्याची वाट पाहत असतो. एखादा नकारात्मक माणूस त्याला कितीही आपण संधी दिली तरी देखील त्याच्यामध्ये कोणत्या अडचणी आहेत, कोणते प्रॉब्लेम्स किंवा समस्या आहेत त्याकडेच लक्ष आपलं वेधून घेत असतो आणि सांगत असतो हे मला शक्य नाही. आत्ताच आपण शुभवर्तमान ऐकलेलं आहे. परिस्थिती कशी निर्माण झालेली आहे, लग्नाची परिस्थिती आहे. आपल्याला लग्नाचा अनुभव आहे की लग्न कार्य जर असेल तर वर्षभर आपली सगळी तयारी चालू असते. जेवणा खाण्याची तर आपण विशेष काळजी घेत असतो. कोणाला काही कमी पडता नाही ह्याची आपण व्यवस्था करत असतो. आणि यहुदी समाजामध्ये तर लग्न जवळजवळ 7 दिवस चालायचं. त्या 7 दिवसामध्ये येणाऱ्या सगळ्या पाहुण्यांसाठी द्राक्षरस पुरला पाहिजे अशी व्यवस्था यजमानाने करून ठेवायची असते. असा एक धार्मिक आणि सामाजिक संकेत होता. त्या पार्श्वभूमीवरती विचार करा, द्राक्षरस संपलेला आहे. घरदाण्याची अब्रू जाण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. समस्या निर्माण झालेली आहे. पवित्र मर्यादेचं लक्ष फक्त समस्येकडे नाही, पवित्र मर्यादेचं लक्ष संधीकडे आहे. त्याही समस्येत तिला येशूचा चेहरा आठवतो. त्या ठिकाणी येशू काही स्वतःबरोबर द्राक्षरस घेऊन आला नव्हता. त्याच्याकडे एखादा द्राक्षाचा घडा भरलेला आहे अशी परिस्थिती नव्हती. तरी देखील माऊली त्याला जाऊन सांगत आहे त्यांच्याकडे द्राक्षरस नाही, आता तूच काहीतरी त्या बाबतीत कर. वरवर पाहता येशूंनी तिला नकारात्मक उत्तर दिलेलं आहे. आपला काय संबंध आहे ह्याच्याशी? परंतु तरी देखील माऊली एक पाऊल पुढे जाते आणि चाकरांना सांगते आता हा जे सांगेल ते करा. म्हणजे सकारात्मक दृष्टिकोन असलेला माणूस आशेचा यात्रेकरू कसा बनू शकतो हे आपल्याला माऊलीने त्या ठिकाणी दाखवलेलं आहे. की असे संकट येऊ शकतात, वरवर परमेश्वर आपल्या प्रार्थनेला जणू काही उत्तर देत नाही अशी भावना माणसाच्या मनामध्ये निर्माण होण्याची शक्यता असते. अशा वेळेला माणसाने सातत्याने अथक प्रयत्न करत राहायचं आहे आणि त्या प्रश्नावरती मात करत पुढे वाटचाल करायची आहे. त्यासाठी पोप महोदयांनी पहिलं कलम दिलेलं आहे आशावादी बना. दुसरं कलम दिलेलं आहे प्रभूचा शोध घ्या. जीवनात सुख दुःखाचे दोन्ही प्रसंग येतात आणि दोन्ही प्रसंगामध्ये परमेश्वर लपलेला असतो. सुखाचे प्रसंग येतात तेव्हा परमेश्वर जणू काही आपल्याला सांत्वन करत असतो, आपल्याला धीर देत असतो आणि आपल्याला सांगत असतो की तू माझा निवडलेला आहेस. आजचं पहिलं वाचन बघा की नवरा जसा नवरीकडे पाहिल्यानंतर संतुष्ट होतो तसा तुझा परमेश्वर तुझ्याकडे पाहिल्यानंतर आनंदित आणि हर्षभरित होत आहे.
म्हणजे सुखाच्या प्रसंगामध्ये देखील परमेश्वराचा विसर पडू द्यायचा नाही आणि दुःखाच्या प्रसंगात निराश होऊन जायचं नाही. त्या दुःखाच्या प्रसंगामध्ये देखील परमेश्वराचा शोध घ्यायचा आहे. त्या दुःखामध्ये कुठेतरी परमेश्वर लपलेला असतो. मात्र जेव्हा दुःख माणसाच्या जीवनामध्ये येत असतं तेव्हा माणूस नक्की कुठे जात असतो ते माणसाने तपासून पाहणं गरजेचं आहे. त्यानंतर तिसरं कलम त्यांनी दिलेलं आहे, आशेचे दृश्य चिन्ह बना. ह्याचा अर्थ काय की आपल्याकडे बघितल्यानंतर लोकांना सांगता आलं पाहिजे, हा माणूस बघ, ही व्यक्ती बघ, ही स्त्री बघ, किंवा हा तरुण बघ, ही तरुणी बघ, सतत आशेने भरलेली, कधीच निराशा नाही, चेहऱ्यावरती सतत हास्य, अंतःकरणामध्ये अदम्य असा आत्मविश्वास, मुठीमध्ये प्रचंड असं बळ, पावलामध्ये अशी वेगळी शक्ती, ऐटबाज असं वागणं, त्याच्यामधून जणू काही माणूस आशेचं दृश्य चिन्ह बनलेला असतो. आज जगामध्ये माणसाला मरगळ आलेली आहे, आळसाने माणसाला झाकलेलं आहे. पोप महोदय त्यासाठी शब्द कोणता वापरतात बघा, निराशेच्या काळ्या कुट्ट ढगांनी जणू काही संपूर्ण जग अंधारित झालेलं आहे, अंधारलेला आहे. अशा वेळेला आशेचा प्रकाश बनून, एक दीपस्तंभ बनून आपल्याला त्या ठिकाणी आशेचं दृश्य चिन्ह बनायचं आहे. बेलेन माऊली आपणा सर्वांसाठी आशेचं दृश्य चिन्ह आहे. शेवटपर्यंत ती निराश झाली नाही. प्रसंग केवढे येऊन गेले, साक्षात तिचा पुत्र क्रुसावरती खिळला गेलेला आहे. आता सर्व जणू काही संपलेलं आहे. सगळ्यांच्या जीवनामध्ये निराशेचा निबिड असा अंधकार पसरलेला आहे. सूर्याने देखील आपलं तोंड काळं केलेलं आहे. देशभर अंधकार पसरलेला आहे आणि सगळे लोक आपापल्या घरी परतत आहे. माऊली मात्र निश्चलपणे त्या ठिकाणी उभी आहे, आशेचं दृश्य चिन्ह बनून. चौथा कलम पोप महोदयांनी दिलेला आहे आणि ते म्हणजे सुवार्ता प्रसार करा. हा सुवार्ता प्रसार कशा प्रकारे करायचा आहे की आपल्या शब्दांद्वारे, आपल्या वागण्याद्वारे, आपल्या जीवनाद्वारे परमेश्वराची सुवार्ता पसरत गेली पाहिजे. पोप महोदयांनी त्यासाठी अगदी आधुनिक अद्ययावत अशी आपल्याकडे जी प्रसारमाध्यमे आहेत त्यांचा सदुपयोग करण्याची सूचना आपल्याला दिलेली आहे की आपण आपल्या मोबाईलवरून भरपूर असे मेसेजेस पाठवत राहतो. एखादा मेसेज परमेश्वराच्या नावाने पाठवता येईल का? एखादा संदेश परमेश्वराच्या नावाने लोकांपर्यंत पोहोचवता येईल का? तो सुवार्ता प्रसार आपल्या घरामध्ये येणाऱ्या सगळ्या प्रसंगामध्ये परमेश्वराची आठवण ठेवता येईल का? घरामध्ये असलेलं वातावरण अधिक प्रार्थनाशील करता येईल का? दिवसभर कितीतरी वेळेला आपल्याला परमेश्वराची आठवण करण्याची संधी असते. सकाळ दुपार संध्याकाळ देवळाचा घाट वाजत असतो. त्यावेळेला प्रार्थनेद्वारे स्वतःलाच एक सुवार्तिक बनवता येईल का? ज्या पद्धतीने त्या घाटाच्या वेळेला आपण वागतो त्याच्यावरून सुवार्ता प्रसार होत असतो हे कधीकधी आपल्या लक्षात येत नाही की सगळेजण आपापल्या कामात असू शकतात. तुम्ही निश्चलपणे उभे राहता आणि तुमची प्रार्थना करता, बघणाऱ्या व्यक्तीला संदेश मिळत असतो. सुवार्ता प्रसाराची ही छोटीशी पद्धत. आणि त्यानंतर पोप महोदयांनी 5वं कलम दिलेलं आहे, आपल्या कलागुणांचा वापर करा. परमेश्वराने माणसाला कलागुण दिलेले आहेत. ते कशासाठी दिलेले आहेत? 3 गोष्टींसाठी असं पोप महोदय आपल्याला कळवत आहेत. पहिली गोष्ट आहे ग्लोरी टू गॉड, दुसरी गोष्ट आहे सल्वेशन ऑफ युअर सेल्फ, आणि तिसरी गोष्ट आहे वेलफेअर ऑफ द सोसायटी. ह्याचा अर्थ असा आहे की माणसाने आपल्या कलागुणांचा वापर परमेश्वराच्या गौरवासाठी, समाजाच्या कल्याणासाठी आणि स्वतःच्या तारणासाठी सतत केला पाहिजे. आजचं दुसरं वचन तुम्ही ऐकलेलं असेल की कृपादानांचे वेगवेगळे प्रकार आहेत तरी देणारा प्रभू एकच आहे. सेवेचे वेगवेगळे प्रकार आहेत तरी ख्रिस्त एकच आहे. म्हणजे परमेश्वराने प्रत्येकाला काही ना काही दिलेलं आहे. हे कृपादान कशासाठी दिलेलं आहे? स्वतःसाठी दिलेलं नाही. हे कृपादान समाजाच्या बांधणीसाठी, परमेश्वराच्या गौरवासाठी, सार्वजनिक हितासाठी असे शब्द वापरण्यात आलेले आहेत. म्हणून आपल्याला जे काही परमेश्वराने दिलेलं आहे त्याचा पुरेपूर विकास करायचा, वापर करायचा आणि त्याद्वारे एक स्वर्गीय आनंद आपण लुटत राहायचं. त्याद्वारे आपण ह्या जगातील आशेचे यात्रेकरू बनू शकतो असं पोप महोदय आपल्याला सांगत आहेत. आज सर्वत्र निराशेचा काळोख पसरत आहे. अगदी बालपणापासून मरेपर्यंत माणसाच्या जीवनामध्ये निराशा येण्याची शक्यता असते.
छोटं बाळ असतं, त्या बाळाच्या डोळ्यामध्ये आशा असण्याची आवश्यकता आहे, पण कधीकधी त्या बाळाकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता आहे. शाळेमधील अभ्यास म्हणा, परीक्षा म्हणा, त्यानंतर इंटरव्ह्यू म्हणा, नंतर लग्नसमयी म्हणा, नंतर मुलाबाळांचा सांभाळ करत असताना म्हणा, बऱ्याच वेळेला माणसाचे चेहरे वैतागलेले दिसतात, माणसाचे चेहरे काळवंडलेले दिसतात. सतत त्यांना डोळ्यासमोर अडचणीच दिसतात की आता ह्याचं कसं होईल, माझ्या मुलीला नवरा मिळू शकेल का, माझ्या मुलाला चांगली बायको मिळू शकेल का, मग त्यांना मुलंबाळं होतील का, ती मुलंबाळं व्यवस्थित असतील का, त्याच्यातील एखादं दिव्यांग असलं तर कसं काय सांभाळायचं. सतत माणसाचा विचार कसा नकारात्मक असू शकतो बघा. म्हणजे म्हातारपणीसुद्धा बऱ्याच वेळेला मुखामध्ये कुरकुर आणि तक्रारीचा सूर असण्याची शक्यता असते. परमेश्वराने दीर्घायुष्य दिलेलं आहे, एवढं मोठं आयुष्य दिलेलं आहे, त्याबद्दल परमेश्वराचे आभार मानण्याविषयी आपल्या मुखामध्ये अशा प्रकारे कटकडीचे सूर असण्याची शक्यता असते. पोप महोदय सांगतात, सर्वत्र निराशेचे काळेकुट्ट ढग पसरत आहेत. अशा वेळेला विसरायचं नाही, प्रभू येशू ख्रिस्त नीतिमत्तेचा सूर्य आहे आणि म्हणूनच त्या नीतिमत्तेच्या सूर्याच्या दिशेने आपल्या ख्रिस्ती जीवनाची आपल्याला वाटचाल करत राहायचं आहे. आणि त्यासाठी आज प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला पाचारण करत आहे. आज आपण बेलेन माऊलीचा सण साजरा करत आहोत. बेलेन माऊलीच्या जीवनामध्ये देखील अशा प्रकारचा हा आशेचा प्रवास झालेला आहे. माऊलीच्या जीवनातील 4 महत्त्वाचे प्रवास की ज्या प्रवासामध्ये बेलेन माऊली आज आपल्यासमोर आशेची यात्रेकरू किंवा आशेची तीर्थयात्री म्हणून सुंदर असा आदर्श उभा करत आहे. तिच्या जीवनातील पहिला प्रवास आहे नाझरेथ ह्या ठिकाणचं, की नाझरेथ ह्या ठिकाणी ती जन्माला येते, एका कुटुंबामध्ये लहानाची मोठी होते, तिच्यावरती चांगले धार्मिक संस्कार होतात. म्हणून त्याच नाझरेथ गावामध्ये जेव्हा परमेश्वराचा दूत अवतरतो तेव्हा त्याच्याशी कसं वागायचं, त्याच्या इच्छेला कसा मान द्यायचा, त्याच्यासमोर मान कशी लववायची, हे सगळं माऊलीकडून शिकायचं. आपल्याही जीवनामध्ये असा नाझरेथचा प्रसंग येऊ शकतो. परमेश्वराची योजना आपल्यासमोर प्रकट केली जाऊ शकते. बऱ्याच वेळेला माणसाची इच्छा आणि परमेश्वराची योजना परस्पर विरोधी असतात, त्यांच्यामध्ये विसंगती असते. म्हणून देवाची इच्छा ही सरळ रेषेसारखी, माणसाची इच्छा आडव्या रेषेसारखी, म्हणून त्याच्या जीवनामध्ये दुःखाचे प्रसंग जास्त येतात. जेव्हा परमेश्वराची इच्छा आणि माणसाची इच्छा समांतर असतात तेव्हा रेल्वे गाडी कशी समांतर रुळावरून धावत सुटते, त्याप्रमाणे माणसाच्या जीवनाची यात्रा किंवा वाटचाल सुसाट वेगाने होण्याची शक्यता असते. हे माऊलीने आपल्याला नाझरेथ येथील प्रसंगावरून दाखवलेलं आहे. त्या प्रसंगानंतर ताबडतोब ती यहुद्याच्या डोंगराळ प्रदेशामध्ये त्वरेने किंवा घाईघाईने जाते. हा त्या प्रवासाचा किस्सा महत्त्वाचा आहे. म्हणजे नक्की तिथे काय दडलेलं आहे, त्या ठिकाणी घडलेल्या घटनेने माऊलीच्या अंतःकरणामध्ये आशेची एक ज्योत प्रज्वलित केली की आत्ता घाबरण्याचं कारण नाही, संपूर्ण जगाचा तारण करणारा मशिहा लवकरच अवतरणार आहे. म्हणून माऊलीला सकाळचं नक्षत्र म्हणतात. नीतिमत्तेचा सूर्य असलेल्या येशूच्या येण्याची चाहूल पहिली तिला लागलेली आहे. तो प्रकाश घेऊन ही माऊली अलिशिबेच्या घरी धावत जाते. हा तिच्या जीवनातला पहिला प्रवासाचा टप्पा आहे. दुसरा टप्पा नाझरेथवरून बेथलेहेमकडे केलेला टप्पा, की माऊलीने हा प्रवास कशासाठी केलेला आहे, प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्मासाठी. नावनिशी लिहिण्याच्या पार्श्वभूमीवरती बेलेन माऊली बेथलेहेम ह्या ठिकाणी जाऊन पोहोचते. तिथे पोहोचल्यानंतर परिस्थिती अनुकूल आहे असं नाही, प्रतिकूल परिस्थिती आहे, तरी त्या परिस्थितीला माऊली अगदी आत्मविश्वासाने आणि धैर्याने सामोरे जाते. त्या ठिकाणी मेंढपाळ येतात, त्या ठिकाणी राजे येतात, परंतु माऊलीचं लक्ष कोणावरती आहे, प्रभू येशू ख्रिस्तावरती आहे. ह्या 2 गोष्टी कशासाठी आपल्यासमोर सादर करण्यात आलेल्या आहेत, की मेंढपाळ गरिबीचं प्रतीक आहे, राजे श्रीमंतीचं प्रतीक आहे. जीवनामध्ये गरिबी असो की श्रीमंती असो, माणसाने आपलं लक्ष कोणावर ठेवायचं आहे, परमेश्वराकडे ठेवायचं आहे. माऊलीचं लक्ष प्रभू येशू ख्रिस्तावरती, त्याचा चेहरा न्याहाळत जणू काही माऊली एक एक दिवस आनंदामध्ये घालवत होती. त्याप्रमाणे जीवनातील प्रत्येक प्रसंगाला सामोरं जात असताना आपली नजर परमेश्वरावरून हटता कामा नये. तिसरा टप्पा आहे बेथलेहेमवरून इजिप्तकडे केलेलं पलायन, की माऊली आणि योसेफ
ह्या छोट्या बाळाला घेऊन इजिप्त ह्या देशामध्ये निघून जातात. नक्की काय तिथे आपल्याला शिकायचं आहे? जेव्हा जीवनामध्ये धोका निर्माण झालेला असतो तेव्हा सुरक्षित स्थळी माणसाने निघून जायचं असतं. सुरक्षित स्थळी आपल्या जीवनातलं सुरक्षित स्थळ कोणतं आहे ते माणसाला समजलं पाहिजे. माऊली आणि योसेफ ज्या ठिकाणी निघून गेले ते वरवर पाहता सुरक्षित स्थळ दिसत नाही. त्या ठिकाणीच त्यांच्या पूर्वजांचा छळ झाला होता. त्याच ठिकाणी त्यांच्या पूर्वजांना गुलामगिरी अनुभवण्यासाठी मिळालेली होती. तरी देखील परमेश्वर त्यांना त्या ठिकाणी जायला सांगतो. त्याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे जुन्या करारामधील एक योसेफ त्या ठिकाणी परमेश्वराने पाठवलेला. त्या योसेफाने ह्या सगळ्या लोकांची अगोदरच व्यवस्था करून ठेवलेली. अगदी त्याप्रमाणे हा योसेफ आता त्या ठिकाणी पुन्हा एकदा जातो. कारण खऱ्या अर्थाने संपूर्ण जगाचं पोषण करण्यासाठी आवश्यक असलेली जीवनाची भाकर ही बेथलेहेम ह्या ठिकाणी जन्माला आलेली होती हे त्याने पाहिलेलं. बेथलेहेम ह्या शब्दाचा अर्थ गव्हाची भाकर किंवा भाकरीचं घर. भाकरीचं घर असलेल्या त्या ठिकाणी जीवनाची भाकर असलेला प्रभू येशू ख्रिस्त जन्माला आलेला आहे. आणि योसेफ त्याला घेऊन इजिप्त देशामध्ये निघून जात आहे. जणू काही संपूर्ण जगाचं पोषण करण्याची ताकद आपल्यामध्ये आहे असं त्या ठिकाणी त्यांनी दाखवून दिलेलं आहे. आणि शेवटचा प्रवास इजिप्तवरून पुन्हा नाझरेत ह्या ठिकाणी केलेला प्रवास. नाझरेतचा पहिला टप्पा होता विवाहपूर्व. नाझरेतचा आत्ताचा टप्पा आहे कौटुंबिक जीवन. त्या कौटुंबिक जीवनामध्ये काय दडलेलं आहे? एक पवित्र अशी शांतता दडलेली आहे. त्या कौटुंबिक जीवनात काय दडलेलं आहे? एक श्रद्धामय असं जीवन दडलेलं आहे. त्या कौटुंबिक जीवनात काय दडलेलं आहे? परिश्रमाची परिसीमा गाठण्यात आलेली आहे. म्हणून अशा प्रकारचं जीवन माऊली जगत राहिली, आशेचं यात्रेकरू बनत राहिलेली आहे. म्हणून आज आपण स्वतःला 3 प्रश्न विचारणार आहोत की माझ्या जीवनामध्ये कोणकोणत्या बाबतीत मी अजूनही निराश होत असते. कोणकोणत्या बाबतीत अजून माझ्या मनामध्ये नकारात्मक विचार येत असतात. दुसरा प्रश्न की माऊलीकडून मला कोणकोणत्या बाबतीत प्रेरणा घेता येईल, मला आशावादी कसं बनता येईल. आणि तिसरा प्रश्न, जे निराश आहेत, जे नकारात्मक वृत्तीचे आहेत, ज्यांच्या जीवनामध्ये प्रचंड असं नैराश्य आहे, त्यांच्या हृदयात आशेची ज्योत मला कशी प्रज्वलित करता येईल. कारण संत पॉल रोमकरास लिहिलेल्या पत्रामध्ये अध्याय 5 वचन 4 ते 5 मध्ये आपल्याला सांगत आहेत की संकटाने धीर, धीराने शील, शीलाने आशा निर्माण होते आणि आशा कधीच निराश करत नाही.